बघा असं आहे खडा कातळ. अशा पद्धतीने आपण आता तोरणागडाच्या पहिल्या दरवाजापाशी पोहोचतोय. तर मित्रांनो, तोरणेवाले सह्याद्रीचा आविष्कार बघा आता. हे पहा, ही आपली तोरण्याची सर्व तटबंदी आणि या पलीकडच्या बाजूला असलेला धोक्यांचा समुद्र. तोरण्याच्या तटबंदीत या ठिकाणी आपल्या या गोलाकार बुरुजाच्या तळावर आपण थांबले. पाहूयात. अचानक ठरलेल्या किल्ले तोरणा मोहिमेसाठी शनिवारी रात्री जेवण आटपून मी आणि सचिन 9:30 वाजता हडपसरवरून घरातून निघालो. सिंहगड रोड, खानापूर आणि पाबेघाट मार्गे प्रवास करत साधारण 1.5 ते 2 तासातच आम्ही वेल्हे गावात पोचलो. वेल्हे गावात पोचल्यानंतर गावातील आई मेंगाई देवी मंदिर आणि त्याच मंदिरासमोर असलेल्या मारुतीरायाचे दर्शन घेऊन आम्ही वाहनतळाकडे निघालो. वाहनतळाकडे रवाना झाल्यानंतर रात्री 12 वाजता वाहनतळावर पोचलो. थोडी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. गाडीतच काही वेळ झोप काढली आणि पहाटे 3 वाजता उठून तयारीला सुरुवात केली. अखेर पहाटे 3:30 वाजता आम्ही महाराष्ट्राच्या सर्वात भव्य आणि ऐतिहासिक किल्ल्यापैकी एक असलेल्या किल्ले तोरणाच्या चढाईला सुरुवात केली. भटक्या हो, राम राम. आज आलोय आपण आता तोरणा किल्ल्याच्या भटकंतीला. पहाटेचे 3:30 वाजलेत. चढाई चालू करतोय आपण आता. पाहूयात किती वेळात आणि किती अंतर आपण पार पाडतोय. चला या वाहनतळापासून आता सुरू करूयात. आपण आता एक टप्पा पार करत एका ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्याला पाहता येईल अशा पद्धतीने इथं वन विभागातर्फे आपल्या तोरणागडाच्या वाटेवर ठिकठिकाणी बेंचेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. थोडासा विसावा घेण्यासाठी खरंच खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी इथं याची व्यवस्था लावलेली आहे. आपल्या तोरणागडाच्या खऱ्या चढाईचे आता टप्पे चालू झालेले आहेत. जसं रेलिंग चालू होईल तसतसे आपले खड्या चढण्याचे टप्पे आपल्याला या ठिकाणी पाहता येतील. या ठिकाणी या रेलिंग्स आपल्याला दिसतात. सह्याद्रीत कधीतरी पहाटेचे किल्ले चढा. जो काही गारवा येतो ना, थंड वाऱ्याची एक झुळूक, त्यासाठी तरी नक्की आहे एकदा सह्याद्रीत पहाटेचे किल्ले चढायसाठी. काय तुमचा काय अनुभव आहे मगर? खूप छान वाटतं इथे येऊन. सह्याद्रीच्या या दऱ्या खोऱ्यात खूप छान हवा, वारं. रेलिंगच्या एका टप्प्यात येताना रेलिंगच्या शेजारून आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी या पावट्या कोरलेल्या पाहता येतात, जेणेकरून चढाईसाठीचा मार्ग सुकर होतो. कसं आहे बघा, कसं आहे खडा कातळ. बापू जावा पुढं. एकदम खड्या चढणीचा कातळ.
त्या कातळून आता बाप्पूवर गेलेत. अशा पद्धतीने आपण आता तोरणागाडाच्या पहिल्या दरवाजापाशी पोहोचतोय. पूर्णपणे धोक्याने सगळं गड व्यापलाय. आता सकाळी आपल्याला कसा हवामान आणि सर्व किल्ला पाहता येतोय बघूया. आणि हे आपले 2 छोट्या बुरुजांमधले दरवाजाची पहिली छबी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या ठिकाणी या बुरुजांची नव्याने केलेली बांधणी आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. काही वर्षापूर्वी फक्त या दरवाजाची ही समोरची बाजू या ठिकाणी अस्तित्वात होती. आता त्याला दोन्ही बाजूने बुरुजांनी संरक्षित करून छान असं संवर्धन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. या ठिकाणी आपण आता तोरणा किल्ल्याच्या आपल्या या गोमुखी दरवाजासमोर पोहोचलेलो आहोत. पूर्णपणे धुकं असल्यामुळं कितपत तुम्हाला पाहता येईल सांगता येणार नाही. अशा पद्धतीने आपला किल्ले तोरणाचा सुंदर असा हा गोमुखी दरवाजा बघा. तोरणागाडाच्या गोमुखी दरवाजासमोर आपण आत्ता आहोत. पूर्णपणे सगळीकडे धुकं वाहते, त्यामुळं व्हिजिबिलिटी थोडीशी म्हणण्यापेक्षा बरीच कमी आहे. चला परत येताना आपण आपला हा गोमुखी दरवाजा पुन्हा एकदा पाहूयात. या ठिकाणी आपल्याला देवड्या पाहता येतील. पहाटेची सुंदर वेळ. गोमुखी दरवाजातून पुढे आल्यानंतर पण आता या ठिकाणी पोहोचलेलो होतो आणि या ठिकाणी आपल्याला हा तोरणागडाचा नकाशा या ठिकाणी पाहता येईल. याच्या साहाय्याने आपण गडावर जे काही अवशेष आहे त्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचू शकतो याचा आधार घेत. खोकट टाकेपाशी आपण आत्ता पोहोचलो. समोर असलेले प्रचंड अशा मोठ्या आकारातले आपल्याला पाहता येईल. खोकट टाक्यापासून पुढे आलेलो आपण. थोडासा विसावा घेऊ. विसावासाठी इथं बापू बसलेत. खाली एक मित्रांचा समोर तो पण विश्रांती त्या ठिकाणी येत थांबलाय आणि हे धुकं पळताना आपण पाहतोय. बघूया आता धुकं वरून पळतंय तर खाली आपल्याला मध्ये दरीमध्ये चादर दाखवतंय. तर मित्रांनो तोरण्यावाले
सह्याद्रीचा आविष्कार बघा आता. हे पहा, ही आपली तोरण्याची सर्व तटबंदी आणि या पलीकडच्या बाजूला असलेला धुक्यांचा समुद्र. पावलाय तोरणा पावलाय आज, पाहू शकता तुम्ही. मागे आपलं हे मेंगाई मातेचं मंदिर. काही क्षणात आपला सूर्यनारायण या ठिकाणावर येईल. मेंगाई मातेचं मंदिर आहे. बऱ्यापैकी ट्रेकर्स मंडळी मुक्कामी आहेत. परतीच्या वाटेवर असताना आपण येऊ दर्शनाकरता. समोर असलेले आपले महादेवाचे मंदिर. आपल्या मेंगाई मंदिरापासून आपण महादेव मंदिरापाशी आलो आणि महादेव मंदिरापासून थोडे पुढे जाऊन तटावरून आपण ढगांची चादर पाहूयात. समोर आपल्याला झुंजारमाची दिसते. त्या झुंजारमाचीच्या सभोवताने वाहणार आपले याचं बोले सूर्यनारायण येण्याच्या तयारीत आहेत. बघूयात कसा नजारा आपल्याला सूर्यनारायण देत आहेत. तोरण्याच्या तटबंदीत या ठिकाणी आपल्या या गोलाकार बुरुजाच्या तळावर आपण थांबलोय. पाहूयात सूर्यनारायणाचं कसं दर्शन होते. सध्या तरी बऱ्यापैकी सगळीकडेच धुकं दिसते. हे कितपत मोकळं होते पाहूयात. मोकळं झाल्यानंतरचा नजारा स्वर्गाचा अनुभव देणारा असेल. चला पाहूयात, वाट बघूयात. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही आता आपल्याकडे. कोकण दरवाजाच्या वाटेवर असताना आपल्याला असे हे कातळात करलेले एक टाकत आणि थोडं पुढं उतरल्यानंतर तळबंदीच्याच बाजूला दुसरं टाकत पाहता येईल. या टाक्यात तर सध्या पाणी दिसत नाहीये. साधारण 7:30 पावणे 8 वाजत आलेत. आणि अजूनही आपला सगळा तोरणागड धुक्यातच आहे. अशा पद्धतीने पाहू शकतो आपण पूर्णपणे धुक्यात बुडालेला तोरणा.
कोकण दरवाजाच्या बाजूला चाललेलो आहोत आपण आता. पाहूयात कोकण दरवाजापर्यंत जास्तोपर्यंत कितपत वातावरण निवळतंय, धुकं हटतंय का. ते वरच्या पायऱ्या चढत तोपर्यंत कोकण दरवाजा, त्याच दरवाजाच्या आपल्या वरच्या भागात आता आपण आहोत. आणि असा वरच्या बाजूने जर पाहिलं अशा पद्धतीने आपल्याला कोकण दरवाजा पाहता येईल. आणि याच कोकण दरवाजातून उतरून आपण समोर मुद्दामाचीकडे जाऊ शकतोय. दरवर्षी पावसाळ्याच्या आधी आम्ही कोटिंग करतो आम्ही. ते पावसाच्या पाण्याचा इफेक्ट काय त्याच्यावर होत नाही, लाईफ वाढतं त्या दरवाजाची. सागवानी दरवाजे घेऊन सकाळी तिकडे आम्ही बसलो खूप आपले एवढे प्रत्येक ग्रुपने एक एक कामाचे घेतलं तर प्रत्येक आपल्या संस्थेचे 80 चला बोला. कोकण दरवाजातून पुढे आल्यानंतर आपल्याला ही रेलिंगची वाट बुद्धधामाची आणि डुब्याकडे नेते. पण पाहूयात आता आपल्याला कितपत शक्य होतंय पुढे जाणं. आपण आता हत्तीमेटावाले आहोत. समोर आपल्याला येत असते हत्तीमेटाचा अवशेष आहे. एक सुंदर असा
वास्तुअवशेष या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. मिळणारी वाट. कशी होती वाट? हत्तीमेटाची खाली जाणारी वाट या ठिकाणाहून आपल्याला पाकळी बोरजात नेते आणि हा आपला वरचा भाग. वरच्या भागातून कशा पद्धतीने हा खालचा भाग पाहता येईल. सुंदर अशी रचना आणि एक दुर्ग बांधणीचा मराठा साम्राज्याचा उत्तम असा नमुना. कोकण दरवाजाच्या पुढे असलेल्या हत्तीमेटावर थांबून आपण धुकं जाण्याची वाट पाहत होतो, पण धुकं काही केल्या जाण्याचं नाव काढत नव्हतं. त्यामुळे नाईलाज असतो आपण पुढे बुधला माचीकडे जाण्याचा निर्णय रद्द केला आणि पुन्हा आपला मोर्चा झुंजार माचीकडे वळवला. झुंजार माचीच्या दिशेने आपण पुढे निघालो. चला तर मित्रांनो, तोरणागडाच्या भटकंतीचं हे पहिलं पुष्प तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कळवा. भेटूयात तोरणागडाच्या भटकंतीच्या पुढच्या पुष्पात, जेथे आपण पाहणार आहोत तोरणागडाची झुंजार माची. मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बरं का. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.